दोन प्लॉटचं नियोजन असतं आणि त्यामध्ये गॅप असतो एक महिन्याचा गॅप ठेवण्याचं कारण असं की भावाचं जर आणि ड्रिप वगैरे लावून ठेवलं आहे याला, या ड्रिपला पेप्सी ड्रिप म्हणता, यूज अँड थ्रोचं असतं हे. तरी आपण जो बेड तयार केला आहे त्यांनी त्यावरती त्यांना मल्चिंग पेपर टाकायचा आहे. तर त्यांनी या बेडवरती काय काय खत टाकले ते पण टाकतात ते, आणि प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी थेरी असते. तर यांचा असा प्लॅन आहे सुपर डोस देण्याचा. तर नंतर टोमॅटोला बरंच मार्केट आहे. जूनमध्ये आज 10 जून आहे, जवळपास 700-800 प्लस मार्केट चाललं आहे. आणि पुढच्या 2 महिन्यात काय होईल काही सांगता येत नाही. ते मार्केट क्रॅश होऊन सध्या वातावरण पण पूर्ण पावसाचं झालं आहे, पूर्ण पावसाचं झालं आहे. आणि काल पण इथं थोडा पाऊस झाला आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आज आपण एका प्लॉटवरती आलो आहे. जसं की आपण पाठीमागचे व्हिडिओ बघितले का टोमॅटो मार्केटचे, की मार्केट कसं, व्यापारी कसे घेता आणि रेट काय चालू आहे टोमॅटोला. तर टोमॅटो बाजारात येण्याच्या अगोदरची प्रोसेस काय असते आणि ते कसं नियोजन असतं ते आज आपण बघणार आहोत. आणि एक आपल्या मित्राच्याच प्लॉटवरती आलो आहे. आणि त्या अगोदर म्हणजे टोमॅटो हार्वेस्टिंगच्या अगोदर, म्हणजे टोमॅटो बाजारात येण्याच्या अगोदर काय काय प्रोसेस असते, कशी लागवड असते, काय मशागत करावं लागते शेतीची, तर ते सगळं आपण आज ते बघणार आहोत त्या प्लॉटवरती. तर मित्रांनो, हा प्लॉट आहे आणि हा पूर्ण रेडी आहे टोमॅटो लावण्यासाठी. पण त्या अगोदर त्यांना या सरींवरती, म्हणजे हे जो बेड तयार केला आहे त्यांनी त्यावरती त्यांना मल्चिंग पेपर टाकायचा आहे. तर त्यांनी या बेडवरती काय काय खत टाकले ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि हा बेड जो आहे मित्रांनो, हा 3 फुटाचा बेड आहे. म्हणजे याचं अंतर जे मधलं आहे ना ते 3 फुटाचं आहे. आणि 3 फुटाचा मल्चिंग पेपर असतो, त्यामुळं पूर्ण सरी जो वाफा आहे तो पूर्ण कवर होऊन जातो. आणि मग गवत वगैरे काही होत नाही. जास्त पाऊस जरी झाला तर काही प्रॉब्लेम होत नाही. आणि पीक एकदम जोरात असतं टोमॅटोचं. सर्वात प्रथम मित्रांनो, त्यांनी पूर्ण असं म्हणजे पूर्ण माती एकदम रोटर मारून घेतली पूर्ण वावराला. त्या अगोदर या वावरामध्ये त्यांच्याकडं कांदा होता. तो कांदा त्यांनी काढून आता टोमॅटोची तयारी केली. पूर्ण वावर एकदम म्हणजे पूर्ण माती एकदम बारीक केली रोटर मारून. आणि त्यानंतर एक 3 फुटाचे बेड ओढले. आणि त्यानंतर बेड ओढून जे बेडमध्ये जागा आहे तुम्हाला दिसते ही अशी स्ट्रेट, तर त्यामध्ये त्यांनी खतं टाकले. तर मित्रांनो, यामध्ये खतांचा विषय झाला तर यामध्ये आता शेणखत टाकलं यांनी. आणि त्यानंतर रासायनिक खतांचं झालं तर मग 10-10-26 आणि जिओ ग्रीन म्हणून एक येतं, ते पण रासायनिक खतामध्ये नाही येत, ते सेंद्रिय खतामध्येच येतं, पण ते पण टाकलं जातं. आणि सुपर फॉस्फेट जे पावडर आहे ती पण टाकली जाते. प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी थेरी असते. तर यांची अशी आहे आणि यांचं आता काम चालू आहे याच्यावरती. त्यांनी आता शेणखत वगैरे टाकून ठेवलं आहे सरीवरती, जो बेड आहे टोमॅटोचा. आणि त्यानंतर ते टाकणार आहे रासायनिक खतामध्ये झालं तर 10-10-26 आहे, सल्फर पावडर आहे, सुपर फास्ट पावडर ती पण टाकणार आहे. आणि एक सेंद्रिय खत म्हणून येतं ते जिओ ग्रीन म्हणून, ते पण टाकतात ते. आणि प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी थेरी असते. तर यांचा असा प्लॅन आहे सुपर डोस देण्याचा. तर प्रत्येक शेतकरी एक वेगळा अनुभव असतो, त्यामुळं वेगळं यूज करू शकता, वापरू शकता. तर यांचा असा अनुभव आहे त्यामुळं हे असे वापरतात, कारण यांचं वावर क्वालिटी वेगळी. काही शेतकरी आपल्या मातीची परीक्षण करून त्यानंतर खतांचा पण वापर करतात, त्यानंतर त्यांना रिझल्ट चांगले भेटतात. यांनी तसं केलं नाही. यांचा दरवर्षीचा अनुभव आहे त्यामुळं ते तसं पीक घेता. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा पण वेगळा अनुभव असतो. आता यांचा रासायनिक खतं टाकायचे, तर ते आत्ता नाही टाकले त्यांनी. ते मल्चिंग पेपर टाकायच्या अगोदर 1 दिवस टाकून घेणार आणि मल्चिंग पेपर टाकून आणि एक पूर्ण प्लॉट रेडी करणार. आणि 10-1 दिवसामध्ये जसा पाऊस होईल, म्हणजे आज 11 जून आहे, तर पुढच्या 10 दिवसामध्ये कसं आहे म्हणजे पाऊस चालूच आहे इकडे. आणि 20 जूनपर्यंत टोमॅटोचं पूर्ण लावून वगैरे पूर्ण प्लॉट रेडी होईल यांचा. आणि पुढच्या 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला पण येतो, म्हणजे जो माल येतो तो मार्केटमध्ये, त्यासाठी 60 दिवस लागतात. आणि आता बघू त्यांचं ड्रिपची सिस्टीम कशी आहे ते पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा पण त्यांचा दुसरा प्लॉट आहे. दर 2 प्लॉटचं नियोजन असतं आणि त्यामध्ये गॅप असतो एक महिन्याचा गॅप ठेवण्याचं कारण असं की भावाचं जर कमी जास्त झालं तर तेव्हा कामा येतो असा प्लॉट. एक जरी फेल गेला तर दुसरा प्लॉट नक्कीच पैसा देऊन जातो. तर असं ड्रिपचं नियोजन आहे त्यांच्या दुसऱ्या प्लॉटचं. आणि पहिले जो आपण बघितलं त्या प्लॉटवरती काम चालू आहे त्यांचं. इकडं आता फक्त यांना मल्चिंग पेपर टाकायचा राहिला आहे. आणि यांनी ड्रिप वगैरे लावून ठेवलं आहे. या ड्रिपला पेप्सी ड्रिप म्हणता, यूज अँड थ्रोचं असतं हे. तरी आपण म्हणजे एक शेतकरी 2 ते 3 वर्ष वापरू शकतो याला चांगल्या प्रकारे. तरी असं त्यांनी एक प्लॉट रेडी केला आहे. जवळपास
आणि 1-2 दिवसात ते मल्चिंग पेपर वगैरे टाकून पूर्ण प्लॉट लागवडीसाठी रेडी करतील. असं आहे त्यांचं नियोजन. खूपच छान आहे. सध्या वातावरण पण पूर्ण पावसाचं झालं आहे. पूर्ण जरी मित्रांनो हे प्लॉट दिसायला भारी असले आणि ऐकायला तुम्हाला सोपं वाटते, पण ॲक्च्युली काम करणं आणि त्यानंतर पूर्ण माल हार्वेस्टिंगपर्यंत येण्यासाठी जी मेहनत असते ना ती खूप जास्त असते. आणि पावसाळ्यामध्ये तर जास्तच असते, कारण पावसाळ्यामध्ये पावडर वगैरे जास्त मारावं लागतात. ही तर पहिलीच पायरी. त्यानंतर खूप सारे कामं असतात तांबटी लावल्यानंतर, कारण पावसाळ्यामध्ये रोगाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं तो पण खर्च जास्त होतो शेतकऱ्यांचा. आणि त्यामुळे कष्ट पण वाढते आणि मेहनत पण वाढते. पावडर मारणं काही सोपं नाही पावसाळ्यामध्ये. इथं काय ट्रॅक्टर वगैरे जात नाही मित्रांनो. क्षेत्र मोठं असल्यामुळं त्यांना हे शक्य आहे. यांचं बडी आहे आणि असे याप्रमाणे मॅनेजमेंट करून बेड वगैरे घेता आणि टोमॅटोचं पीक घेता पावसाळी. तर सध्या मित्रांनो टोमॅटोला बरंच मार्केट आहे. जूनमध्ये आज 10 जून आहे, जवळपास 700-800 प्लस मार्केट चाललं आहे. आणि पुढच्या 2 महिन्यात काय होईल काही सांगता येत नाही. ते मार्केट क्रॅश होऊन म्हणजे पडू पण शकतं आणि ते जवळपास 50 रुपये पण विकू शकतं. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. तर काही सांगता येत नाही. एक लकी ड्रॉ सारखंच आहे टोमॅटो पीक, आणि तरी शेतकरी करतात कारण पर्याय नाही दुसरा शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो असं नियोजन असतं टोमॅटो पिकाचं. पावसाळी जे असतं टोमॅटो पीक त्याच नियोजन अशा पद्धतीचं असं बेड वगैरे पाडून पूर्ण मल्चिंग पेपर वगैरे जो पण प्रोसेस असते ती पूर्ण करून घेता आणि त्यानंतर टोमॅटो पीक केलं जातं. त्यानंतर मग तुम्हाला ते खायला भेटतं टोमॅटो वगैरे. म्हणजे एक चांगला भाव भेटला तर शेतकऱ्यासाठी चांगलंच असतं. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, तुमच्या भागात पण कसं नियोजन असतं ते पण सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या. लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.